हा आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5. इथे सांगितलेलं आहे की क्वेश्चन फर्स्ट टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे दोन नंबरचा डिफरन्स हा 3 आहे. दोन नंबर कोणते आहेत आपल्याला माहित नाही. आणि दुसरं काय सांगितलं कंडिशन द सम ऑफ द ट्वाइस नंबर ट्वाइस स्मॉलर नंबर अँड द थ्राइस ग्रेटर नंबर इज 19. म्हणजे जो मोठा नंबर आहे हे 3 पटीने मोठा आहे आणि छोटा नंबर हा 2 पटीने. त्याची सम बरोबर किती आहे 19. फाइंड द नंबर्स. आपल्याला जे दोन नंबर आहेत ते ऍक्च्युअल माहित नाही ते फाइंड करायचं आपल्याला. तर पहा इथं द नंबर्स डिफर बाय 3 म्हणजेच का इथं आपण काय लिहूत लेट द ग्रेटर नंबर इज yes and smaller number is y. ग्रेटर नंबर हा x आहे आणि स्मॉलर नंबर हा y आहे. हा बरं द डिफरन्स बिटवीन टू नंबर्स म्हणजे x आणि y चा डिफरन्स हा किती आहे 3 आहे. म्हणजे हे इक्वेशन फर्स्ट झालं कोणत्या याच्यानुसार गिवन कंडिशन नुसार दिलेल्या गिवन कंडिशन नुसार. मग नेक्स्ट जो आहे पहा दुसरी काय दिली सेकंड कंडिशन द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर. सम कोणाची स्मॉलर नंबरच्या दोन पट म्हणजेच काय दुप्पट. कोणता स्मॉलर नंबर कोणता याच्यात y आहे स्मॉलर नंबर. म्हणजेच काय होतं आता इथं आपण कंडिशन असं लिहिलं होतं ट्वाइस स्मॉलर नंबर म्हणजेच कोणता 2y and thrice the greater number कोणता आहे x आहे. म्हणून इथं काय लिहिणार thrice greater number म्हणजे 3 पट आहे कोणता 3x आहे. मग त्याच्या काय करायचं दोघांची सम म्हणजेच काय फ्रॉम सेकंड कंडिशन म्हणा द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर. सम कोणाचे जे स्मॉलर नंबरचा डबल आहे आणि त्याची सम कोणासोबत जो ग्रेटर नंबर हा 3 पट आहे त्याच्या बरोबरची सम. पहा बरं इथं काय होतं 3x + 2y हे किती आहे 19. पहा इथं काय दिलेलं द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर कोणता स्मॉलर नंबर 2y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर कोणता आहे 3x याची काय सम बरोबर किती आहे 19. हा इक्वेशन नंबर सेकंड झाला. दिलेल्या गिवन कंडिशन नुसार. मग आपण आता सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यात पहा x ची टर्म सेम आहे का नाही आणि y ची पर्सेंटेज सेम आहे का टर्म नाही. मग काय करणार आपण आधी 2 ने तो y ची सेम टर्म करायसाठी काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन नंबर फर्स्ट 2 इज मल्टिप्लाय बाय इक्वेशन सेकंड करा 2 ने मल्टिप्लाय 2x minus 2y equal to 6. 2 into x 2x 2 into y 2y 2 into 3 6 आला इक्वेशन नंबर थर्ड. मग आता सेम टर्म झाला y आणि इथला y सेकंड आहे थर्ड इक्वेशन सापडला तर मग काय करायचं आपण सेम टर्म असेल आणि सेम जर साइन आहे का पहा इथं डिफरंट साइन आहे. जर सेम साइन असेल तर करायचं सबट्रॅक्शन. इथं डिफरंट साइन आहे म्हणजे अपोजिट साइन आहे म्हणजे काय करायचं ऍडिशन. इथं काय होतं add equation second and third 3x plus 2y equal to 19 and 2x minus 2y equal to 6. करा addition plus 2y minus 2y get cancel. 3x plus 2x काय तो 5x आणि 19 plus 6 काय तो 25 म्हणजे x equal to 25 हा 5 डिनॉमिनेटर जातो 5 झाला 25 by 5 1 जा 5 5 5 जा 25. x ची व्हॅल्यू काय आहे 5. आलेली व्हॅल्यू काय करायचं पुट करायचं कोणत्या इक्वेशन सेकंड फर्स्ट थर्ड मध्ये पुढे जातो. मग पुट x equal to 5 इन इक्वेशन फर्स्ट. पहा बरं काय तर x minus y equal to 3 म्हणजे x म्हणजे काय 5 5 minus y equal to 3 म्हणजे minus y equal to 3 minus 5 म्हणजेच काय होतं मायनस y इक्वल टू -2 म्हणजे मायनस मायनस काय होतो प्लस होतो म्हणजे y इक्वल टू व्हॅल्यू काय आली 2. म्हणून लिहा इथं सोल्युशन ऑफ x, y म्हणजे हे नंबर आपण दिलेले आहेत काय होतं 5,
हे अशा प्रकारे आलेलं आहे. सोल्युशन काय आहे माझं फाइंड द नंबर्स म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू निघालेली आहे आपण जे की पॉलिनॉमियल मानलेलं आहे. आता सेकंड क्वेश्चन पहा कंप्लीट द फॉलोइंग. इथे दिलेलं काय आहे फिगर थ्रू आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. इथे काय सांगितलं आय एम अ रेक्टेंगल हे काय रेक्टेंगल आहे. मग रेक्टेंगलचे काय असतं अपोजिट साइड सेम असतात. या साइड बरोबर हे साइड सेम या साइड बरोबर हे साइड सेम म्हणजे लेंथ बरोबर लेंथ सेम आणि ब्रेथ बरोबर ब्रेथ सेम. तर काय होतो समजा अपोजिट साइड सेम असतं मग इथे काय करू 2x plus y plus 8 equal to 4x minus y. आपण एक इक्वेशन फाइंड करूया याच्यातून 2x plus 2x plus y plus 8 equal to 4x minus y. चला 2x तिथे वाटला 4x minus 2x minus y ला मायनस y हा प्लस 2x शिफ्ट झाल्यावर मायनस 2x झाला आणि इथला मायनस y ला मायनस y हा प्लस y पण तिकडे गेल्यावर मायनस y होतो आणि इकडे उरला काय लास्ट 8 लेफ्ट हँड साइडला. मग काय करणार आपण 4x minus 2x आणि मायनस y minus 2y 8 म्हणजे इक्वेशन काय मिळालं आपल्याला 2x minus 2y equal to 8 इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरं काय म्हणायचं आता हे ब्रेथ दुसरा पाहतो ब्रेथ तर काय इक्वल आहेत मग इथं काय आलं आपण 2y equal to x plus 4 हा 2y इकडे वाटला राईट साइडला काय होतो -2y प्लस 4 ला इकडे वाटला -4 म्हणजे इक्वेशन काय आलं तर x - 2y equal to -4 इक्वेशन नंबर सेकंड. x plus 2y आणि x minus 2y equal to -4 हे सेम आलेले आहेत दोन्ही इक्वेशन आणि त्याच्यात y ची टर्म जे सेम आहे. जर टर्म सेम असेल जर टर्म सेम असेल तर काय करायचं पहा इथे x आहे इथं 2x आहे इथं 2y आहे इथं पण 2 आहे पण सेम टर्म मध्ये y ची टर्म सेम आहे. मग काय करणार डिफरंट साइन आहे सेम साइन आहे पहा इथं मायनस आहे इथं मायनस आहे सेम साइन आहे सेम साइन असेल तर काय करायचं सबट्रॅक्शन. मग इथं लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड फ्रॉम फर्स्ट लिहा. इथं काय 2x minus 2y equal to 8 इकडे आहे x minus 2y equal to -4. इकडे सबट्रॅक्शनचा मायनसचा काय झाला प्लस प्लसचा काय झाला इकडे मायनसचा पण प्लस झाला मग -2y आणि +2y कॅन्सल 2x मध्ये x गेला काय राहिला पण x मध्येच x 8 + 4 12 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 12 म्हणजे आपल्याला मिळालेला 12 हे x ची व्हॅल्यू. आता हा y ची व्हॅल्यू पण पुट x equal to 12 in equation समजा सेकंड इक्वेशन काय पहा x म्हणजेच काय 12 -2y equal to -4 -2y equal to -4 हा 12 जो आहे कॉन्स्टंट इकडे वाटला -12 झाला -2y बरोबर काय होतो -4 -12 -16 मग मायनस ऑफ मायनस प्लस y equal to काय होतो 16/2 म्हणजे 2 * 2 2 8 16 y ची व्हॅल्यू आलेली आहे 8. आता आपण पाहू लेंथ नुसार हे काय त्याचे ऍक्च्युअल व्हॅल्यू कारण आपल्याला x ची मिळाली आहे y ची मिळाली पण ऍक्च्युअली लेंथ माहित आहे का आपल्याला रेक्टँगलचा नाही किंवा ब्रेथ माहित आहे का नाही तेच फाइंड करायचं. लेंथ ऑफ रेक्टँगल आपण दोन्ही इक्वेशन नुसार पाहू तर काय आहे सर सेम आहे का पाहू 2x plus y plus 8 म्हणजेच काय बघा 2 into x म्हणजे काय 12 प्लस आता इथे लिहूच वर्टिकल मध्ये पहा 2 into 12 plus y म्हणजे 8 plus 8 म्हणजे पहा काय 22 24 plus 8 plus 8 16 पहा इथे काय 6 plus 4 10 0 कॅरी मध्ये गेला 1 2 plus 1 3 3 आणि कॅरी वाला 1 4 म्हणजे काय आला 40. समजा या इक्वेशन नुसार आला हा इक्वेशन नुसार काय पहा 4x minus y म्हणजेच काय पहा 4 into 12 minus 8 12 4 जा 48 आणि -8 म्हणजेच काय 40 म्हणजे याच्यावर काय करायला आपल्याला हे आणि बरोबर हे इक्वल आहे ना पहा बरं आपण काय म्हणतो अपोजिट साइड इक्वल आहे त्या इक्वेशन नुसार पण 40 आला 4x minus y नुसार पण काय आलेला आहे 40 आलेला आहे आन्सर. आता आपल्याला पाहायचं ब्रेथ नुसार मी पाहतो ब्रेथ ऑफ रेक्टँगल
ब्रेथ ऑफ रेक्टँगल काय ना 2 आहे 2 आहे म्हणजेच काय 2 into 8 काय ना 16 आता f जर 16 आला इकडे हा 40 आला हा 40 आला हा 16 आला तर हा पण 16 च यायला पाहिजे आता x plus 4 नुसार काय येतं 12 किती आहे 12 plus 4 म्हणजे 16 म्हणजे दुसऱ्या पण इक्वेशन नुसार काय आला इथला 16 आला म्हणजे अपोजिट साइड सेम झाला आता नेक्स्ट काय होतं आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y हे पण झालेलं फाइंड लास्ट फाइंड द पेरिमीटर अँड एरिया म्हणजे या दिलेल्या रेक्टँगलचा आता आपल्याला ऍक्च्युअल लेंथ माहित झालं दोन्ही आणि पुन्हा ब्रेथ पण माहित झालेला आहे म्हणजे आपल्याला आता माहित काय करून घ्यायचं याच्या पेरिमीटर अँड एरिया पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला 2 in bracket length plus breadth म्हणजेच काय 2 in bracket length काय 40 breadth आहे 16 म्हणजेच पहा 2 in bracket 40 plus 16 56 तर मल्टिप्लिकेशन 2 6 जा 12 कॅरी मध्ये गेला 1 2 5 10 कॅरी 1 112 हे काय आलेलं आहे याचा लेंथ आला पेरिमीटर आला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आता एरिया ऑफ रेक्टँगल पहा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ इनटू ब्रेथ लेंथ आहे 12 ब्रेथ आहे 8 12 8 जा 96 काय झालं आता स्क्वेअर युनिट होईल स्क्वेअर युनिट खरं हे एवढं फायनल आन्सर आहे आपल्याला या दिलेल्या फिगरनुसार आधी आपल्याला याची लेंथ फाइंड करायची आणि नंतर ब्रेथ पण फाइंड करायची म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y फाइंड करून नंतर हे दिलेल्या इक्वेशन नुसार लेंथ ऍक्च्युअल किती आहे समजणार आणि ब्रेथ पण समजणार त्याच्यानंतर आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल सांगायचं आणि नंतर एरिया ऑफ रेक्टँगल सांगायचं त्यानंतरच हे आन्सर आपल्याला मिळेल सोपे तुम्हाला सोप्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता